श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले प्रश्न कसे विचारावे, स्वामी उत्तर नक्की देतील. स्वामी तुमच्यासोबत बोलतील. स्वामींवर तुमचा भरपूर विश्वास असेल, श्रद्धा असेल, स्वामींना तुम्ही मानत असाल तर तुम्हाला स्वामी महाराज नक्की उत्तर देतील. जे उत्तर देतील ते योग्य असेल आणि ते उत्तर तुमच्यासाठी शेवटपर्यंत जाणारं असेल. कारण तुमच्या जीवनामध्ये असे बरेच प्रश्न असतात. आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतात, ते आपण कोणालाही विचारू शकत नाही किंवा त्याचं योग्य उत्तर ते आपल्याला मिळत नाही. आपण बरेच गोंधळून जातो. प्रश्न कोणाला विचारू आणि कोणाकडून मला त्याचं योग्य ते उत्तर मिळेल, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न हे असतात. आपल्याला घर घ्यायचं असतं, गाडी किंवा आपले बरेच प्रश्न असतात. आपल्याला लग्न करायचं असतं, मनासारखा जोडीदार हवा असतो किंवा मूलबाळ होण्यासाठी बरेच प्रश्न मनामध्ये असतात. आता प्रत्येक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, ते तुम्हाला माहितीच आहे. तुमचा प्रश्न कोणता आहे, तुम्हाला कोणालाही विचारण्याची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त विश्वास मनामध्ये ठेवा आणि स्वामींना तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारा. स्वामींना प्रश्न कसे विचारायचे आहेत? जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की स्वामी, माझं लग्न होणार आहे का नाही, तुमचं लग्न ज्या व्यक्तीशी होणार आहे तो व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का नाही, असे प्रश्न. स्वामी, मी हे घर खरेदी करू का नको, स्वामी मला मूलबाळ होणार आहे का नाही, किंवा असे मनामध्ये प्रश्न असतात. तर तुम्ही तुमचे प्रश्न स्वामींना नक्की विचारा. पण श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुम्ही विश्वास हा ठेवा. कारण स्वामी महाराज तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करतात. जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी महाराज सोन्याचे दिवसही जीवनामध्ये घेऊन येतात. कारण स्वामींची सेवा जरी तुमच्याकडून होत नसेल तरीही तुम्ही निराश होऊ नका की मी स्वामी सेवा करत नाही किंवा स्वामी सेवेकरी नाही. मनामध्ये असं काहीही ठेवू नका. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कोणालाही स्वामी सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही नैराश्य होऊ नका. स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जप करा. स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती घरामध्ये ठेवा. रोज दिवा, अगरबत्ती, धूप, नैवेद्य असे साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामींची सेवा करा. स्वामी महाराज हे प्रत्येक संकटामध्ये साथ देतात. तुम्ही कितीही अडचणीमध्ये असाल, संकटामध्ये असाल तर स्वामी महाराज तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढतात. कितीही मोठ्या अडचणी असू द्या, तुमच्यावर कितीही मोठे संकट येऊ द्या, तरीही कधीही घाबरून जाऊ नका. स्वामींना बोला. स्वामींना मनात जे काही दुःख आहे तुमच्या ते सर्व काही स्वामींना सांगा. तिथे स्वामी तुम्हाला नक्की साक्षात प्रचिती देतात. तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. तुमच्याही मनामध्ये बऱ्याच दिवसापासून काही प्रश्न आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. बघा, आपण कोणत्या तरी मार्गाने चालत असतो, पण आपल्याला माहिती नसतं की हा मार्ग मला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे का पुढे चालून मला काही संकट येणार आहेत, काही अडचणी येणार आहेत, हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून आपण कोणालाही प्रश्न असे विचारू शकत नाही किंवा कोणत्या मार्गाने आपण चाललो तो मार्ग आपल्यासाठी योग्य आहे का नाही ते पण माहिती नसतं आपल्याला. तरीही आपण त्या मार्गाने चालत असतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही नक्की तुमच्या मनातले प्रश्न विचारा. स्वामी याचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील आणि जे उत्तर तुम्हाला मिळेल ते तुमच्यासाठी योग्य असेल. ते उत्तर तुमच्या बाजूनी जरी नाही आलं तरीही समजून जा की स्वामी तुमच्यासाठी साक्षात स्वामींनी तुम्हाला उत्तर दिलं आहे, ते योग्य आहे आणि तुम्ही त्याच मार्गाने पुढे चाला. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामींना माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी वाईट आहेत किंवा कोणते लोक आपल्यासोबत काय वाईट करणार आहेत किंवा जीवनामध्ये काय वाईट संकट येणार आहेत हे स्वामींना माहीत असतं. म्हणून स्वामी आपल्याला योग्य तेच मार्ग दाखवतात. म्हणून स्वामींवर नक्की विश्वास ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मन शांत ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. कुठे तुम्हाला स्वामींना प्रश्न विचारायचे आहेत
तर तुम्हाला घरामध्येच विचारता येतात. मग स्वामींना प्रश्न कसे विचारायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण स्वामी महाराजांचे तुम्ही नामस्मरण करता तेव्हा स्वामी महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे आहेत? तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला समोर बसायचं आहे. त्याआधी तुम्हाला स्वामींना अगरबत्ती, दिवा, थोडीशी साखर ठेवायची आहे. तुम्हाला 108 एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तुमच्या मनावरती करा, तरी कमीत कमी तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करा. स्वामींना असं समजून जा, थोडा वेळ तुम्ही डोळे मिटा. तुमच्या समोर स्वामी आहेत, तुमच्या समोर स्वामी बसले आहेत आणि तुम्ही स्वामींना प्रश्न करत आहात. त्याचे उत्तर स्वामी महाराज तुम्हाला देणार आहेत. साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्या समोर बसले आहेत आणि तुम्ही स्वामींना प्रश्न करत आहात तर स्वामी तुम्हाला उत्तर देणार आहेत असे तुम्हाला समजायचं आहे. आणि स्वामींना थोडा वेळ प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराज, मी तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे, योग्य ते उत्तर तुम्ही मला नक्की द्या. कारण माझ्या जीवनामध्ये कोणता दिवस किंवा कोणती वेळ वाईट आहे हे मलाही माहिती नाही, तर तुम्ही मला नक्की योग्य तो मार्ग दाखवा. तुम्ही जे उत्तर देणार आहात त्याच मार्गाने मी पुढे जाणार आहे. स्वामी महाराज, तुम्ही मला नक्की उत्तर द्या असे तुम्हाला थोडा वेळ स्वामींना बोलायचं आहे. 2 तुम्हाला कोरे पेपर घ्यायचे आहेत, त्यावर तुम्हाला पेननी लिहायचं आहे. वरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 2 पेपर घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ वरी लिहायचं आहे. एका चिठ्ठीवरती तुम्हाला हो लिहायचं आहे, एकावरती नाही लिहायचं आहे. कारण स्वामींचं काय उत्तर येणार मनामध्ये, तर तुमच्या उत्तर आहे की माझं लग्न होणार आहे की नाही असं तुमच्या मनामध्ये असतं. त्यामुळे तुम्हाला हो नाही हे लिहायचं आहे. थोडा वेळ डोळे मिटायचे आहेत आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. योग्य ते उत्तर देण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय चालू आहे तेही तुम्हाला बोलायचं आहे. आणि थोडा वेळ स्वामींना तुम्ही बोलत राहा. स्वामींची मूर्ती डोळ्यापुढे स्वामी कसे आहेत, कसे बसलेत, स्वामींना मी काय बोलणार आहे, स्वामी त्याचे उत्तर मला कसे देणार आहेत हे पूर्ण तुम्हाला बोलायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी तुम्हाला ते चिठ्ठी हातामध्ये ठेवायची आहेत आणि मग स्वामींच्या चरणांजवळ ठेवायच्या आहेत. मग थोडा वेळ हात जोडून स्वामींना थोडी प्रार्थना करायची आहे आणि डोळे मिटून तुम्हाला तिथून चिठ्ठी, तुमच्याच घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांनाही उचलवू शकता. ते जर नसतील लहान मुलं तर दुसरं कोणीही असेल घरामध्ये तरीही चालेल, किंवा कोणी नसेल तरीही तुम्हीही उचलू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, डोळे तुम्ही जर चिठ्ठी उचलणार असाल तर तुम्ही डोळे मिटायचे आहेत आणि त्यामधली कोणतीही एक चिठ्ठी उचलायची आहे आणि तुम्हाला बघायचे आहे त्यामध्ये स्वामींनी काय उत्तर दिलं आहे. जर तुमच्या मनासारखं उत्तर आलं नाही तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण ते उत्तर तुमच्यासाठी योग्य नव्हतं हे स्वामींनी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणून तुम्ही जरीही कोणत्याही वाईट मार्गाने किंवा तुम्ही असा मार्ग निवडला आहे की तुम्हालाही माहिती नाही पुढं काय होणार आहे, तर बघा स्वामी जे उत्तर देतील ना ते बरोबर खरं असणार आहे. पण विश्वास ठेवा, स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. उत्तर दिलं आहे ते नक्की समजून जा की तुमच्या जीवनामध्ये स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिली आहे, स्वामींनी तुम्हाला योग्य ते उत्तर दिलं आहे. मी आत्ता याच मार्गाने चालणार आहे, समजून जा. जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही करून बघा, कारण कसं आहे, विश्वास असेल तर स्वामी महाराज तिथे तुम्हाला नक्की प्रचिती देतात. असं समजू नका की स्वामी महाराज प्रचिती देत नाहीत किंवा मला स्वामींनी योग्य ते उत्तर दिलं नाही असं कधीही मनामध्ये ठेवू नका. कारण स्वामींना जे स्वामी सेवेकरी आहेत
जे नवीन सेवा करत आहे, सेवेमध्ये आहेत, ते सर्व काही सारखे आहेत. स्वामींची कोणी सेवा मोठं करत आहे, कोणी लहान सेवा करत आहे. त्यामध्ये स्वामी कधीही कोणाला असं समजत नाहीत की तू माझा सेवेकरी नाही. कोणी सेवाही करत नसेल आणि तुम्हाला हे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारा. स्वामी तुम्हाला उत्तर नक्की देतील. श्री स्वामी समर्थ.